सो मंडळी, माझा ना एक शूट होता. सकाळी उठल्यापासून मी 2 शूट कंप्लीट केले आणि आत्ता आहे ना सचिनने सांगितलं आहे की त्याला तर जेवण येणार आहे बाय द वे, आणि तो बोलला की त्याला रात्रीला जेव्हा वापस जायचं आहे हॉटेलमध्ये त्याला तर गरमागरम आलू पराठा आणि चहा खायचा आहे. तर सर्वात आधी मी आलू उकळून घेते. काय यार, मी असंच गोंधळ करते, कायम काहीतरी बोलते. चहा कुठे खायचा असतोय का? मला असं म्हणायचं होतं की त्याला आलू पराठा खायचा आहे विथ चहा गरमागरम. पण माझा खरंच गॅस संपलाय आणि मला ना ते आलू बिलू उकळण्यासाठी खरं सांगते, मला ते काय गॅस किंवा इंडक्शन इतकं हे मी प्रेफर करत नाही. म्हणून मी ह्यातच आता हे आहे अगारोचं मल्टीकुक केटल विथ स्टीमर. तर यामध्ये मी खूप काही करते. बाय द वे हे आता प्रमोशन व्हिडिओ नाही आहे बिकॉज ऑलरेडी मी याचा व्हिडिओ खूपदा केला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी आलू उकळून घेते आणि मी दूधसुद्धा ह्यातच गरम करते. इवन दो मी चहासुद्धा यातच करते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की असं वाटतं की त्यांनी 4 दिवस कुठेतरी जावं आजीकडे आजोबाकडं. तर आता मी मुलांना पिकअप करणार आहे संभाजीनगरवरून आणि त्यांना घेऊन जाणार आहे कोल्हापूरला. कारण की पहिली गोष्ट काय झालेलं माहिती आहे का, की त्यांची शाळा चालू होणार होती 1 तारखेला 1 जूनला आणि त्यांच्या सुट्ट्या आता वाढल्या आहेत. सो मी विचार केला की चला आता 10 तारखेपर्यंत वेळ आहे, तर आपण त्यांना आता कोल्हापूरला घेऊन जाऊया. कारण की पुन्हा मग काय वर्षातनं 1 किंवा 2दाच चान्स मिळतो आम्हाला कोल्हापूरला जायला. सो आता आज फक्त आजच्याच दिवस मी पुण्यात आहे आणि मी सकाळी जाणार आहे उद्या छत्रपती संभाजीनगरला. 2 दिवस मम्मीकडे राहील आणि त्यानंतर मग मी मुलांना घेऊन माझ्या सासरी जाणार आहे. मग मी प्लॅन करेल तसा सासरी गेल्यानंतर थोडेफार व्हिडिओ शूट करायचा. कारण प्रॉब्लेम तिथे कसा होतोय ना, की वेळ मॅनेजमेंट होत नाही. वेळ मॅनेजमेंट होत नाही म्हणण्यापेक्षा आई बाबा वगैरे मला तसं सपोर्ट करतातच की तू तुझं काम कर, आमचं आम्ही बघतो. बट सीन असा आहे की शूट करून स्टोरेज तरी कसा कवर करायचा ना, कारण तिथे नेटवर्क शून्य असतो. सो मी प्लॅन करेल की मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ करेल किंवा 4 ते 5 मिनिटाचा असा व्हिडिओ करेल. तर असो, आता चला आपण ह्या केटलमध्ये आलू उकळायला ठेवूया सर्वात आधी. तर हे काय आहे ना 360 डिग्रीवरती असा हा रोटेट होतो, त्यामुळं आता काय टेन्शन नाही आहे. असा ठेवायचा आणि आता मी प्लग लावून घेते. फक्त हेच करायचं आहे, 2-3च पराठे करायचे म्हणून मी हे 2च बटाटे घेते आणि यामध्ये पाणी टाकते. मिनिमम मॅक्सिमम लेवल याच्यामध्ये मेन्शन आहे, त्यामुळे काही लोड नाही, आपल्याला पाहिजे तेवढं हे करू शकतो. इवन याच्यामध्ये ना डाळसुद्धा छान होते बरं का, भातसुद्धा भारी होतो. तर इथे खाली ऑफ आणि ऑनचा आहे, प्लस 2 सेटिंगसुद्धा आहे टेम्परेचरच्या. तर इथे ब्ल्यू लाईट लागते, खूप इझी आहे यूज करणं. आत्ता काय करते मी, बटाटा आहे ना 2 स्लाइसमध्ये कट करून घेते, म्हणजे थोडंसं लवकर शिजेल आणि वीज पण जास्त घेत नाही आहे, बेस्ट आहे. आणि छानपैकी असं काचेचं ह्याला लीड आहे जे आपण हे ठेवूया आणि आता हे आरामात शिजत राहील. तोपर्यंत मी पॅकिंग करते. मला कुठेही जाऊ दे पण मला माझ्या वस्तू सोबत घेऊन जावावेच लागतात, कारण बऱ्याच गोष्टी असतात. आता मी माझे प्रोडक्ट घेऊन जाते गावाला जाताना. हे प्लस हा NYBAचा मेकअप किट आहे ज्याचा मला व्हिडिओ शूट करायचा आहे. आता तो त्यांची कॅम्पिंग स्टार्ट होईलच नेक्स्ट मंथची, तेव्हा तुम्हाला NYBAचं व्हिडिओ पाहायलाच मिळेल. आणि त्याचबरोबर ही जी रिंग लाईट मी तुम्हाला काल दाखवली होती, रिंग लाईट नाही सॉरी, छोटासा कॉम्पॅक्ट हे आहे. तर ज्यांनी कोणी काल पाहिलं नसेल त्यांना दाखवून देते जस्ट. हे असं आहे, भरपूर आहे याच्यामध्ये सेटिंग्स आहेत, खूप छान आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. ह्याला थोडीशी खालना अशी क्लिपसुद्धा आहे जी आपण कुठेही लावू शकतो. तर हे पण मी घेऊन चालले. आणि कॅमेरा, काही ज्वेलरी आहे, बऱ्याच गोष्टी आहे ज्या पॅक करायच्या आहेत, ते आता मी थोडंफार तुम्हाला दाखवते. तो पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट दाखवायची आहे की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं, कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी जेव्हा इंदोरला गेले होते, तर इंदोरला का गेले होते हे तर मी नाही सांगितलं. परंतु जेव्हा मी रिटर्न येत होते तर मी कोणासाठी काहीच घेतलं नव्हतं, मला खूप वाईट वाटलं. तर मी म्हटलं चला, तर सर्वात आधी तुम्हाला दाखवते की हे मी क्यूटचं मम्मीसाठी घेतलं आहे, जे की चिंचाच्या पाण्यापासून ह्याचा बेस तयार केलेला आहे हत्तीचा.
प्युअर लेदर आहे, एकदम प्युअर लेदर आहे, हँडमेड आहे बेसिकली. आणि हे जे पूर्ण आहे ना की होल्डर, हे प्युअर बासपासून बनलेलं आहे. बांबू जे असतं ना आपलं बांबू, त्याच्यापासून एकदम हेवी आहे. फक्त 500ला भेटलं आहे, खूप रिझनेबल आहे. मी एअरपोर्टमधनं घेतला आणि याचे डोळेसुद्धा खूप सुंदर बनवले. आतमध्ये ह्या बॉडीच्या आतमध्ये ना त्यांनी बोलले की लोखंडाचं ते असतं ना साचा बॉडी फिगर, तर ती आहे, तर बेस्ट आहे. हे मी मम्मीसाठी घेतलं आहे आणि हे सासूबाईंसाठी घेतलं आहे आमच्या शोकेशमध्ये ठेवायला. हे 2 नव्हते, सिंगलच पेअर होते. तर हे 800ला मला मिळालं. 1000 रुपीज ती बोलली होती. सेम अगेन हे पण चिंचाच्या पाण्यापासून आतमधला हा बेस तयार केला आहे. लोखंडाचा साचा बॉडी आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण लेदर आणि हँडमेड आहे हे सगळं. तर हे त्यांनी 1000 रुपीज बोलले होते. तर मी त्यांना म्हटलं की मी छोटासा व्हिडिओ शूट करेल, तुम्ही प्लीज थोडासा डिस्काउंट द्या. तर हे क्यूटचं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, बिकॉज ह्याचे ना हाडं बिडं एकदम प्रॉपर शेपमध्ये असं आहे. तर हे मी घेऊन जाणार आहे, बट सचिन घेऊन येणार आहे 8 तारखेला, कारण की 8 जूनला. कारण मला माहिती आहे हे जर मी आत्ता घेऊन गेले, शिवचरण ह्याला बघेल आणि शिवचरण ह्याला हे खराब करून टाकेल. त्यांनी सांगितलं की हे कितीही पडलं जमिनीवरती तर हे तुटणार नाही. तो ते एक बेस्ट पार्ट आहे. याचा खूप बिल्डेबल कव्हरेज आहे, खूप बिल्डेबल क्वालिटी आहे. त्यानंतर ही क्यूटशी पर्स घेतली आहे, तिथेच एअरपोर्टलाच भेटली होती. तर ही पर्स आहे ना बेसिकली अशी काय आपली अशी आपण रेग्युलर जी पर्स वापरतो तशा टाईपची नाही आहे, सिम्पल आहे, सोबर आहे. याच्यामध्ये आतमध्ये एक छोटासा खाचा दिला आहे. ही सासूबाईंसाठीच घेतली आहे. त्या दुकानात जातात तर त्यावेळी ह्याच्यामध्ये मोबाईल, घराची चावी, 1-2 ब्लाऊज पीस वगैरे बसेल आणि एकदम लाईट वेट आहे अशी. तर हे मी त्यांच्यासाठी घेतलं आहे. आणि अगेन अगारोचं हे टायर इन्फ्लेटर, बिकॉज आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तर हे माझ्यासोबत कायम असतं. आणि हे ॲज अ पॉवर डायरेक्टरसुद्धा पॉवर बँकसुद्धा हे काम करतं. त्यानंतर एका रस्त्यावरती ना हे डॉल विकत होते. तर मला आठवते एक 4-5 वर्षापूर्वी माझ्या वैशूला व्हाईट कलरची अशी डॉल घेतली होती, तिला खूप आवडली होती. तर त्यानंतर ती मला कधी भेटलीच नाही. तर तिथे मला दिसली. ही फक्त 120 रुपयाला डॉल आहे, खूप क्यूट आहे. हे मी माझ्या वैशूसाठी घेतली आहे. तिला डॉल अजूनही खूप आवडते. म्हणजे लिटरली ना किती ना, म्हणजे मुली मोठे होऊन जातात पण त्यांना किती हाऊस असते ना डॉलची. आणि ही पर्स मी माझ्यासाठी घेतली आहे. याची प्राईज ही एअरपोर्टमधनं नाही घेतली आहे. तर ह्याची प्राईज मला फक्त 300 रुपीज पडली. असं मला ॲक्च्युली ब्रँडेडच घ्यायची होती, पण मी म्हटलं काहीतरी आठवण असावी आपण जिथे गेलो आहे तिथली. तर हे मी तिथून घेतलं आहे. अजून आहे बऱ्याच गोष्टी देवाच्या, ज्या मी त्याला नंतर हात लावेल. आणि सर्वात जास्त मला आवडलेली ती म्हणजे ही माझी पर्स. खूप क्यूट आहे. प्युअर बासपासून प्युअर बांबूपासून बनवलेली आहे, लाकडाची आहे. आतमध्ये एकदम लेदर आहे, एकदम मखमलचं त्याला फिनिशिंग दिलेली आहे. आणि भरपूर स्पेस आहे. माझे दोन्ही मोबाईल आणि हेडफोन आणि चार्जर ह्यात बसेल. क्लिपसुद्धा खूप छान आहे आणि पूर्ण हँडमेड असल्यामुळे याचा लुक खूप सुंदर येतो आहे. डिझाईनसुद्धा खूप छान आहे. तुम्ही येणाऱ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही ही पर्स बघाल. क्यूट वाटते ना. हा क्लच खूप सुंदर आहे. तर अशी मी शॉपिंग केलेली आहे बाय द वे. तर ठीक आहे, चला पॅकिंग करून घेते. भरपूर पसारा आहे. मला ह्याची प्राईस सांगायची राहिली आहे. हे मला 1100 रुपयाला पडलं आहे डिस्काउंटेड प्राईसमध्ये. तर इथे छान माझे आलू उकळत आहे, तुम्ही पाहू शकताय. हा ना केटल मल्टीपर्पज यूज करू आपण हा केटलचा ना एकदम मल्टिपल यूज करू शकतोय. बऱ्याच गोष्टी होतात. आज मी तुम्हाला ह्यामध्ये चहासुद्धा करून दाखवणार आहे. तर मंडळी तिकडे आलू उकळत आहे केटलमध्ये, तोपर्यंत मी पॅकिंग करून घेते. तर मी कितीही नाही म्हटलं ना तर माझा बॅग लगेज खूप मोठा होतो, कारण मला माझ्या कपड्यांपेक्षा जास्त टेन्शन माझ्या वस्तूंचं असतं. त्या वस्तू मला घेऊनच जावावे लागतात. तर आता या ठिकाणी मी माझा पहिला कॅमेरा ठेवून घेते. मेकअपचं सामान, हे अगारोचं एक बॉयलर जे मला मम्मीला द्यायचं आहे. त्यानंतर हे माझ्या कॅमेराचं हे लाईट जे शूटला मला लागेल.
आणि ॲज अ क्रिएटर ट्रॅव्हल करणं म्हणजे खरंच डिफिकल्ट असतं. खूप वस्तू कॅरी कराव्या लागतात, त्यात आणि माझ्यासोबत 2 मुलं असणार आहे, प्लस त्यांच्या बॅग्स असणार आहेत. ठीक आहे, तर हे माझं गिम्बल टाईपचं फेस ट्रॅकिंग हे आहे. ऑटो फेस ट्रॅकिंग सेल्फी ट्रायपॉड आहे हा, जो मी 3000 रुपयाला घेतला आहे ॲमेझॉनवरून. अजून त्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, तर एकदा पहिले कपडे पॅक करून घेते. तर हा ड्रेस गेल्या 8 महिन्यापासून मी विकत घेतला आहे ॲमेझॉनवरनं आणि अजून एकदाही घातलेला नाही आहे. तर सचिन आता बोलला होता की आपण नाही का 1 दिवसासाठी कुठेतरी फिरायला जाऊया, तर तेव्हा कदाचित घालायला मिळेल मला तिथे. लेट्स सी, थोडा फिटिंग पण करायचा आहे. आणि हा क्यूटसा टॉप ज्याचा थोडासा फिटिंग बाकी आहे, तर हे पण मी तिकडे घरीच करून घेईल, मशीन आहे घरात. तर हे असे 2 ड्रेस जे मी बाहेर फिरायला गेल्यानंतर घालणार आहे. ही व्हाईट डेनिम जी मी फर्स्ट टाईम विकत घेतली आहे झुडिओमधनं, तर ही पण खूप छान आहे. तसं माझ्याकडे पॅन्टचे कलेक्शन खूप आहे, बट काय होतं ना, बऱ्याच पॅन्ट ऑफलाईन असतात, कधी झुडिओच्या कुठल्या H&Mच्या असतात, त्यामुळे त्याची लिंक देता येत नाही. इवन मी आज जी पॅन्ट घातली आहे ना, ही पण प्युअर लिननची आहे. ही पण प्युअर लिननची आहे आणि ती आहे झुडिओमधून, सो त्यामुळे पण त्याची लिंक मला देता येत नाही. आणि ही पॅन्ट जी मागच्या वर्षी खूपच जास्त व्हायरल झाली होती की बाबा तुझ्याकडे एकच पॅन्ट आहे का, तर तसं नाही आहे. माझ्याकडे ब्लॅक टोटल एक 5 तरी असतील, इन्क्लुडिंग कॉटन, जीन्स, वेगवेगळ्या फॅब्रिकचे, वेल्वेटचे, खूप साऱ्या, बिकॉज मला ब्लॅक कलर खूप आवडतो. हे ग्रीन ब्लाऊज घेतलं आहे. जर एखादा आता ऑब्व्हियसली एक मेकअपचा शूट आहे म्हटल्यानंतर साडी आईंचीच घालेल, परंतु हा ग्रीन ब्लाऊज कुठल्या पण साडीवर मॅच होतो. आणि हा एक 1 पीस घेतला आहे, पार म्हणजे इथपर्यंत आहे, गुडघ्याच्या खालपर्यंत. कुठे जर फिरायला गेलो तर तेव्हा घालता येईल. आणि हे जे 2 गाऊन आहेत, जे माझ्या जुन्या ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल, हे हँडमेड गाऊन आहे जे आईंनी बनवले आहेत, आईंनीच हे केलं आहे, शिवले आहेत. तर हे मी तिथेच ठेवणार आहे, सो दॅट जेव्हा केव्हा तिथे जाईल तर तिथे घालता येईल मला. कारण इथे तर मी हे नाही घालत, इथे माझे दुसरे गाऊन असतात थोडे शॉर्ट्स, तर गावाकडे ते चालत नाही ऑफकोर्स, त्यामुळं तिथे ते घालेल. पंजाबी सूट घेतले, हे माझा एक ड्रेस घेतला आहे जो मी इथे ठेवते. पंजाबी सूट घेतला आहे, काही शूट वगैरे असेल किंवा डेली वेअरला घालण्यासाठी. 2-3 पंजाबी सूट घेतले, जास्त नाही घेतले. बापरे, माझी बॅग तर अशीच भरली आहे, बाकीचं सामान कसं न्यायचं, मला टेन्शन आलं आता. ठीक आहे, तर अवघड होणार आहे पॅकिंग, वाटत तर नाही आहे हे ह्या बॅगमध्ये बसेल म्हणून. कसं करायचं आता, हे असं ठेवू काय? ठीक आहे, हां असं. अजून काय आहे जे याच्यामध्ये बसेन? आईंची पर्स, अजून मेकअपचं सामान बाकी आहे, तर ते छोटे मोठे इथे ॲडजस्ट करून देईल. तर हे अशी पॅकिंग झालेली आहे माझी. बापरे, बॅग तर खूप हेवी झाली आहे, अवघड आहे. त्यात आणि ना तिथे गेल्यानंतर मला 2 बस चेंज करायच्या असतात, ते थोडंसं हेक्टिक आहे. तर त्याचमुळे मी एकटी डायरेक्ट कोल्हापूर असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु तिथून गडिंग्लजपासून चंदगडची गाडी पकडायची जी आंबोळीला जाते. तर तेवढाच एक फक्त हे आहे. होपफुली मी कार लवकरच शिकून घेईन, मला कॉन्फिडन्स नाही आहे तेवढा. जर कार शिकले तर मला डायरेक्ट जाता येईल. सो ठीक आहे, चला बाकीचं काय काय ते बघते आता. फोन झालाय, आता मी याच्यात काढलंय, आता त्याला गार होऊ देते. आता लगेच तर बनवायचं नाहीये, संध्याकाळी पाहिजे त्याला, तर मी आता चोकून ठेवलेलं. भांडे हे धुवून घेते थोड्या वेळाने. आणि आपण याच्यातच चहा वगैरे, ह्याच्यात काय सध्या काय झालंय ना, मला गॅस नाहीच आहे, संपलाच आहे गॅस. आणि गॅस सध्या मिळत पण नाही, कारण आमचं हे पण नाही, कनेक्शन पण नाही येते. तर सगळ्याच गोष्टी प्रोसेस करायच्या आहेत मुलांची शाळा चालू होण्याच्या आधी. सो तोपर्यंत मी हेच वापरते. इवन त्याच्यानंतर सुद्धा बरेच गोष्टी यात होतात, वरण होतं, भात होतं, फक्त चपात्या वगैरेचाच प्रॉब्लेम आहे, तर तो इंडक्शनवर होऊन जातं. भाकरी वगैरे तर गॅसवर होते, बट गॅस नाही आहे आता. लेट्स सी. ठीक आहे. Yes. Yes. Vegetarian. So 5 Indian vegetable would include your steamed rice and dal as well, and there will be 3 vegetables.
दुपारी जरा वेळ झोपले होते मी, कम्फर्टेबल एकदम व्यवस्थित, कारण की पुढचे काही दिवस आहे, थोडंसं प्रवास वगैरे भरपूर आहे, त्यामुळं झोप होणार नाही व्यवस्थित. आता मस्तपैकी बटाट्याचं सारण तयार आहे माझं. छानपैकी पराठे करून घेते आणि इथे बघा, यामध्ये मी चहा करणार आहे अगारोच्या केटलमध्ये. बेस्ट आहे, बेस्ट. तर नवरोबाची फरमाईश होती की त्याला पराठा खायचा आहे जायच्या आधी हॉटेलला, तर मस्त गरमागरम पराठे करते त्याच्यासाठी. खूप भारी वाटतं ज्यावेळेस तो मला सांगतो ना की आज खायला हे कर ते कर, खूप भारी फील होतं. हे सगळं मी गेल्या वर्षी मिस करायचे. छोट्या छोट्या साईजचेच करणार आहे, कारण कांदा टाकल्यामुळे काय होतं ना, पराठे फाटतात. तरी कांदा बारीक, खूप बारीक कापलेला आहे मी, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. बस एवढीच साईज ठेवणार आहे. तोपर्यंत काय करते, हे तापते तोपर्यंत इकडे पाणी टाकून घेते. हे बघा एकीकडे मस्त चहा होत आणि एकीकडे छान असे गरमागरम बटर टाकलेले पराठे. असेच मी सगळेच पराठे करून घेणार आहे. स्वतःची तारीफ करू नये, मग पराठे इतके टेस्टी झाले आहेत ना, खूप मन लावून केले ॲक्च्युली, खूप खूप टेस्टी झाले. बऱ्याच दिवसांनी केले त्याच्यासाठी पराठे. मला पराठे फार आवडतात. आय एम सो हॅपी. खूप खूप टेस्टी झाले. सो मंडळी, सचिन उठलेला आहे, आता त्याला पराठा खाऊ घालते. आता मी शूट नाही करणार, पण तुम्हाला हे आगारोचं केटल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. यामध्ये तुम्ही ते सगळं काही करू शकताय. जर तुम्ही न्यू मॉम असाल, बॅचलर असाल किंवा तुमच्या PGमध्ये तुम्हाला इंडक्शन किंवा काही अलाउड नसेल तर तुम्ही हे बिनधास्तपणे घ्या. एक नंबर आहे. क्लिनिंग करणंसुद्धा इझी आहे. तुम्ही सगळं काही बनवू शकता. मॅगी बनवा, नूडल्स बनवा, मोमोज स्टीम करा, सगळं काही करू शकता. डिस्क्रिप्शन चेक करायला अजिबात विसरू नका. ओके, बाय.